Now 3, 2, 1 लेट्स बिगिन. डावाची करतोय सुरुवात. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जिंकेल तो जाईल सुपर 10 मध्ये. बक्षीस पात्र फेरीचा सामना खेळण्यासाठी कोणाचं नशीब आणि कोणाच्या बाजूने निकाल लागेल यासाठी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन मयूर घरत टीम शिवकर कडून, तर समोर आपण पाहत आहोत ते म्हणजेच बॅट्समन आहे धीरज. पहिलाच बॉल गोपणी सारखी बॅट फिरवली पाहत इकडे क्लोज एंड कडे धाव घेण्यासाठी प्रयत्न झालेत. एक रन घेतली आहे. एका धावेनं अकाउंट ओपन टीमचं. एकनं खातं खोललंय. अकाउंट ओपन झालं टीमचं. धीरज नॉन स्ट्रायकर एंडवरती, स्ट्रायकर एंडवरती राजेश कथारा जुना जाणकार खेळाडू. ओह सुपर्ब गोलंदाजी, क्या बात आहे. खोवा टाकायचा प्रयत्न पाहिला तिकडे आपण. पहा किती इफर्ट दिले जात आहेत शिवगर संघाच्या माध्यमातून. हर्षित 11 या नावानं उतरलेत आज आणि त्यांच्या आपण तेवढीच चांगली आपण खेळाची भूमिका देखील पाहतो. पहिलं षटक हाताळत असताना मयूर घरातला इथे आपण पाहतो त्यांनी पॉवर प्ले साठी प्राचारण केलंय आणि सुरुवात त्यांची तेवढीच दिमागदार पाहायला मिळते. यापुढील बॉल 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. मागील षटकाची देखील अशी सुरुवात केली होती या गोलंदाजानं. आता इथेच हा फटका छान खेळलाय. सुपर्ब फलंदाजी, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह ऑफ साइडला आपण पाहतोय. बॉलला अगदी सीमारेषा बाहेर पाठवलं जात आहे. धीरज काथाराच्या बॅट मधून आपण पाहिलाय हा सुपर फटका. चौकार. डेफिनेटली संगीत या हा फटका बॅटच्या मधोमध फटका चांगला खेळलाय. फिल्डर आहे तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून. अशा पद्धतीनं सुरक्षा कवच वापरलं होतं. एक खेळाडू मिड विकेट मध्ये त्यांनी ठेवला होता. खास करून मिड विकेट आणि लॉंग ऑन मधील मधोमधलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये ठेवायचा निर्णय होता आणि त्या पद्धतीची गोलंदाजी केल पाहायला मिळाली. लॉंग ऑफ मध्ये प्रणय म्हात्रे होते, संघाचे विस्फोटक खेळाडू, नामवंत फलंदाज आहेत. बायकरमॅन शिवकर प्रीमियर लीग मध्ये हे बिरुद त्यांना बिंबवलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग अपोजिट दहामध्ये जो आपण खेळाडू पाहतोय अर्थातच धीरज, तो देखील त्याच चणीचा खेळाडू आहे. तो देखील बायकरमॅन खेळाडू आहे. 9 झालेत बिना गाड्याचा मोबदला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर ही परिस्थिती आपण पाहू शकतो. 3.5 मिनिटांनी हे षटक संपवलं गेलं. अप्रतिम आपण पाहतोय यावेळेला गोलंदाजी आणि समय सूचकता मैदानाच्या आतमध्ये या गोष्टी घडणं महत्त्वाच्या राहतात. खास करून वेळेचं बंधन आहे, त्या बंधनांना तुम्हाला नक्कीच पाळायचं असतं. कारण वेळ कधी कोणासाठी थांबत नसते. ते म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही तर वाद बदलते. वेळ नक्की बदलते, नशीब बदलो न बदलो. त्यामुळं वेळ आहे तिच्यासाठी मी म्हणेन तुम्हाला तिथे अगदी कटाक्ष ठेवावाच लागणार आहे. षटक क्रमांक 2 संदीप. फुलटॉस बॉल आहे. टोळ वसूल करायचा प्रयत्न, ऑन साइडला भिडकावलाय बॉलला. 1 रन तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल येते, सिंगलनं धावसंख्या फलक पुढे जाईल. संघाच्या धावसंख्येवरती आपण पाहतोय इथून मात्र आकार दिला जाईल. एकनं एकेरी अंकामधून दुहेरी अंकामध्ये संघाचं पदार्पण. एकूण 10 धावा धावफलकावरती.
राजेश काथारा यांच्यासाठी षटकार हॅट्रिकसाठी सत्या पाटील पेंदर यांच्याकडून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इन स्विंग गोलंदाजी, लेग स्विंग गोलंदाजी, छोटे छोटे गड्डे, बोलरो के अड्डे. लेग स्विंगचा सुलतान रघु परदेशी नंतर त्या परिसरातून आपण पाहतो सँडी पाटीलचं नाव आवर्जून घेतलं जातं. सलग 7 वर्षांचा प्रवास आहे आणि आज आपण पाहिलं तर मग तितकीच चांगली अलौकिक प्रतिभा घेऊन गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. पुढचा बॉल, मागील बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न झाला होता. अक्रॉस द बॅट गेलेत. ऑफ साइडला फटका खेळलाय. फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. संकेतच्या माध्यमातून पॉइंटमध्ये खेळाडू त्यांनी तैनात ठेवलाय, कारण लेग स्पिन गोलंदाजी म्हटली तर थोडा बाहेर चेंडू येतो, कोण बनला जातो आणि त्यावेळेला जास्तीत जास्त आपण पाहतो अधिकतम स्तरावरती या क्षेत्रामध्ये फटके येतात. मग तिकडे एक फिल्डर तैनात ठेवतात खास करून गोलंदाज. आणि इथून आपण पाहू शकतो त्याच रणनीतीनं धीरजवरती डोळा आहे खास करून टीम शिवकरचा, आणि धीरजच्या मैदानामध्ये मोठ्या फटक्यांवरती डोळा असणार आहे. हा फटका बॅटच्या मधोमध पॉवरफुल पंच. फिल्डर आहेत. 1 रन. फेकी पहा किती अचूक. पहा काय आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग जबरदस्त आणि फेकी तेवढी छान पाहिली आपण. सुपर फिल्डिंग. जॉन्टी रूट्स नावाची लस जणू काही टोचूनच आलेत मैदानाच्या आतमध्ये. एवढी चांगली आपण फिल्डिंग त्यांची पाहतो. पेट्रोलियम आपण पाहतोय. प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. या प्रोटेक्शनला, या एफर्टला 10 आउट ऑफ 10 नक्कीच त्यांचंही कौतुक करणं महत्वाचं आहे. एकूण धावा झाल्यात 12. या ओव्हरमधून धावा थांबवण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडवरती राजेश काथारा. संदीप पाटील यांचा पुढचा चेंडू असणार आहे. 7 मध्ये 8 धीरजच्या बॅटमधून. राजेशनं 3 मध्ये 2 दिल्यात. रिव्हर्स खेळलेत. कोळात न्यायचा प्रयत्न होता. 1 रन तिकडे पाहायला मिळेल. उत्तम पाटील विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये. 1 रन आपण पाहिलं की धावसंख्या फलकाला पुन्हा एकदा नवा आकार मिळतोय. एकूण धावा धावफलकावरती 13 पाहायला मिळतात. शेवटचा एक आता चेंडू या षटकामधून बाकी आहे. षटक खूप छान राहिलं. 4 धावांचं षटक आतापर्यंत राहिलंय. 5 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात. इकॉनॉमिकल स्पेल. द मॅन विथ गोल्डन अप, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, द ग्रेट बॉलर संदीप. लास्ट बॉल. ओ व्हॉट अ बॉल. सुपर गोलंदाजी. बालम बाल बचावलाय आणि अगदी आपण पाहिलं तर इथून एक मॅजिकल स्पेल आपल्या संघासाठी. द गोल्डन आर्म या शिवकर संघाचा अगदी आपण पाहतोय. संदीप पाटील याचं षटक राहिलं किफायतशीर. 6.5च्या सरासरीने धावा आल्यात. 13 बिनागड्याचा मोबदला आहे गौरी स्फोट नेवालीचा. वैभव पाटीलला इथून आता आपण पाहतोय प्राचारण केलं जाते गोलंदाजीसाठी. राजेश काथारा स्ट्रायकर एंडवरती आहेत. धीरज 8 मध्ये 8. 100च्या स्ट्राईक रेटला पसंती. थोडासा बॅकफुटवरती म्हणावा लागेल यावेळेला, कारण बॉल टू रनचं समीकरण सध्या सुरू आहे. याच प्रकारची गोलंदाजी झाली तर मग शिवकर संघ मी म्हणेन मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतो. हे षटक निर्णायक षटक असणार आहे. वैभव पाटीलचा पहिला बॉल. लोवर फुल टॉस बॉल. ऑन साईडला खेळलेत. सूरज आहेत. फिल्डिंग छान पाहायला मिळते. 1 रन तिकडे घेतली जाते. 1 धावेनं धावफलक पुढे जाईल. टीमच्या टोटलमध्ये 1 धावसंख्या आपण पाहू शकतो यावेळेला पुढे सरसावताना पाहायला मिळते. एकूण धावा धावफलकावरती आपण 14 तिकडे पाहू शकतोय. 14 रन्स टीमच्या टोटल कार्डमध्ये लागलेल्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकामधून वैभव पाटील. स्विंग केला हवेमध्ये. चान्स बनेल का प्रश्न आहे. संदीप होते पा. डेंजर एंडकडे राजेश असणार आहेत आणि इथून मात्र आता बाद व्हावं लागेल एका फलंदाजाला. हा धक्का आहे टीम नेवालीला. फलंदाज बाद होत आहेत राजेश. बॉलिंग सध्या तरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 गोलंदाज आलेत. तिघांनीही इम्प्रेस केलंय आतापर्यंत. खास करून वैभवनं देखील केलंय. मागील मॅचमध्ये याच वैभववरती हल्ले झाले होते, परंतु आता नाही. आता परफेक्टली आपण पाहतो लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी होते. सूरजची फिल्डिंग देखील तेवढीच इम्प्रेसिव्ह आहे.
या संघामधून आपण पाहिलं ना तर मग फलंदाजीमध्ये प्रणय म्हात्रे याचा वचक राहतो आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग सूरजचा देखील तेवढाच बोलबाला राहिलेला आहे. ही अशी फलंदाज आहेत. गोलंदाजीमध्ये मयूर गरज असेल, सांडे असेल, यांची आपण पाहतोय दमछाक कामगिरी. सिद्धू ढवले देखील त्याच खरं तर कॅलिबरचा खेळाडू. त्यामुळे या संघाची देखील आपण पाहतोय जी यंदाच्या हंगामाची इन्क्रीमेंट आहे ती चांगली आहे. बॅटच्या मधोमध घ्यायचा प्रयत्न आहे, फटका खेळलाय, सूरज होते, बॉलला अडवण्यासाठी प्रयत्न झाले परंतु बॉलला काहीशे कॅरी करू शकले नाहीयेत. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं फक्त दिशा दिली होती बॅटच्या. अगदी आपण पाहिलं की स्लॉटमध्ये बॉल आल्यानंतर धाडलं बॉलला पार्किंग प्लॉटमध्ये, धावा आल्याचा येतोय षटकार. जीवन संजीवनी षटकार असणाऱ्या टीम नेवाळीसाठी 22 वरती संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा पार्थ पाटीलचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. पार्थ पाटील म्हटलं ना सर्वाधिक अल्पवयीन खेळाडू या संघामधील आणि अगदी कमी वयामध्ये आपण पाहतो या खेळाडूची फलंदाजी तेवढीच ताकदवर. लव फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. संकेत आहे तिकडे 1 धावेपासून नक्कीच समाधान आणि समंजसपणा तिकडे दाखवलाय. सिंगल आली आहे. सिंगलनं धावसंख्या फलक आपण पाहू शकतो यावेळेला टीमच्या खात्यामध्ये 1 धावेनं 29 धावा. जिथे 2 षटकामध्ये 6ची सरासरी होती, तिसऱ्या षटकामध्ये तीच सरासरी आता आपण पाहू शकतो, जी किमान 9 ते 10च्या दरम्यान आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमधील कामगिरी 29 धावा. पार्थवरती सर्वांचं लक्ष. 10 मध्ये 10 रन्स धीरजनं बनवलात परंतु पार्थचं आक्रमण भारी आहे. मॅच मध्ये त्याची लढाई जारी आहे. छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू, शरीरयष्टी तेवढीच चांगली की पॅचशीर खास करून बॅटिंगसाठी पॉवरफुल स्ट्रोक एक्झिट करत असतो. स्ट्रायकर एंडवरती आहे. सिद्धू ढवलेला फेस करायचा आहे. सिद्धू ढवले गोलंदाजीसाठी पहिला चेंडू टाकेल. समोर पार्थ. इन स्विंगर बॉल. या गोष्टींना खास करून आपण पाहिलं की पार्थ अडचणीमध्ये सापडलेला आहे. खास करून मग स्विंगर बॉल तेही मीडियम पेसनं, मध्यम गतीनं या खेळाडूला थोडेसे ट्रबल करतात आणि हा चेंडू तोच वापरला. म्हणजे कदाचित आपण पाहतो एकमेकांची ज्या उणिवा आहेत, ज्या त्रुट्या आहेत, नेमक्या त्यांना पूर्णपणे परिचयित आहेत आणि परिचयाचे संघ एकमेकांच्या. आतापर्यंतच्या क्लॅशमध्ये आपण पाहिलं की शिवकर संघाचा पगडा थोडाफार भारी राहिलाय या संघावरती. सिद्धू पुढचा बॉल. फुल टॉस बॉल आहे. ऑन साईडला खेळलेत. स्ट्राईक रोटेट करायचाच हा प्रयत्न असणार आहे. पहा तिकडे दुसऱ्या धावेसाठी निघालेत. डेंजर एंडकडे होते धीरज परंतु मी म्हणेन कलेक्शन थोडं खराब राहिलं सिद्धूचं. सिद्धूच्या या चुका होतात खास करून कलेक्शनमध्ये गोलंदाजी करत असताना आणि मग त्याचा बेनिफिट अपोजिट संघाने नियमितपणे उचलला गेलाय. त्यामुळे त्या गोष्टीवरती मी म्हणेन थोडंसं कॉर्डिनेशन आणि नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. क्रिकेट म्हटलं तर मग तुम्हाला परिपक्व होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला कॉम्पिटिशन खूप टफ आहे आणि क्रिकेट झपाट्यानं वाढत चाललाय. 31 धावा झालेत. 1 गड्याचा मोबदला आहे. पार्थ म्हटलं तर मग विस्फोटक फलंदाज क्षमता आहे या खेळाडूमध्ये परंतु त्याला बीट केलं जात आहे. 5 टप्प्यावरती नियंत्रण.
आखूड टप्प्याचे बॉल टाकले जात आहेत, हाफ ट्रॅकरचे बॉल. 2 चेंडू तो स्विंग अँड मिस झालाय. सुरुवातीला 2 चेंडू त्यानं अटॅक केले होते, खास करून फ्रंट फूटच्या बॉलवरती, म्हणजे स्लॉट मधल्या बॉलवरती, ओव्हर पिचच्या बॉलवरती. आता तिथे काहीतरी चेंजेस पाहायला मिळतात पॉइंट ऑफ व्ह्यू ना. सुंदर गोलंदाजी सिद्धू ढवले. 3 चेंडू आणि 2 धावा. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत टार्गेट सेट करण्यासाठी. 31 पर्यंत पोहोचलेत एक गड्याच्या मोबदल्यासह टीम गौरी स्पोर्ट नेवालीचे खेळाडू. या वेळेला पहा, हा ठोकायचा प्रयत्न, मयूर गरज आडवे गेलेत. त्या एंड कडून वाऱ्याचा जो ओघ आहे त्यामुळे प्रवाहाच्या विरोधानं फलंदाजी करायची एवढं सोपं नाहीये. मॅजिकल स्ट्रोक कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि आपण पाहिलं हाल्फ स्ट्रोक निघालाय. लॉंग ऑन मध्ये सापडलं होतं मयूर गरज नावाचं. झेल टिपल्यानंतर आपण पाहिलं की इथून मात्र बाद व्हावं लागतं. 31 वरती हा बसलेला दुसरा धक्का. आपण ते चित्र पाहिलं की धावा बॉल टू रन असताना देखील शेवटच्या मोमेंटला खेळणे संघानं सामना खेचून आणला होता जवळ. त्यामुळं इथे कमीत कमी धावांपर्यंत थांबवणं त्यांच्यासाठी तेवढंच किफायतशीर आहे आणि याच गोष्टीवरती त्यांचं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन आहे. 31 2 गड्यांचा मोबदला आहे. शेवटचे 2 बॉल बाकी. समोर लेफ्ट हँडेड बॅट्समन आता महेशला त्यांनी आणलाय. अक्रॉस द बॅट आडव्या बॅटनं खेळलेत. एक धाव तिकडे आपण पाहू शकतो घेताना. दुसऱ्या धाबेसाठी जातील का हाही प्रश्न आहे, परंतु नाही, नकार दिलाय कारण अखेरचा एक बॉल धीरजला खेळायचा आहे. 10 मध्ये 10चं योगदान. आता एखादा आक्रमक स्ट्रोक मारणं महत्वाचं आहे. 4 ओव्हरचा सामना आहे. या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी मी म्हणेन ती गोष्ट जर घडून आणली तर मग काहीतरी वेगळं चित्र जरूर पाहायला मिळेल. एक सन्मानजनक आणि एक फायटिंग स्कोर उभा राहण्याच्या दाट शक्यता आहेत जर षटकार आला तर, चौकार आला तर, परंतु ते करून दाखवावं लागेल. 32 झालेत आतापर्यंत. शेवटचा एक बॉल टार्गेट सेट करण्यासाठी टीम नेवालीकडे. समोर आपण पाहतोय खेळाडू यावेळेला गोलंदाजीसाठी पाहायला मिळेल, तो म्हणजेच सिद्धू ढवले. आणि समीकरण आहे इक्वेशन, द क्लॅश बिटवीन 2 टफ प्लेयर्स, धीरज अपोजिट सिद्धू. स्विंगर बॉल, सुपर्ब गोलंदाजी, अप्रतिम चेंडू, षटक संपलं जात इथे. अशा पद्धतीनं हा शेवटचा निर्धाव बॉल आपण पाहिलाय. अप्रतिम चेंडू पा, अगदी आपण पाहिलं तर या बॉलवरती पूर्णपणे मिडल स्टिकला चेंडूला रिलीज केल्यानंतर थोडा कट करायचा प्रयत्न देखील राहिला. सुपर्ब गोलंदाजी, द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम सिद्धू ढवले. 6 मध्ये 10ची गरज असताना पहिल्या बॉलवरती षटकार गेल्यानंतर देखील मागच्या 5 धावा वाचवण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू. सतरा मिनिटं झालेत आणि जितू सरांचा इशारा आलाय की चला एक प्लेअर आतमध्ये घ्या, परंतु त्यांना असं वाटलं की 3 षटक झालेत. ऍक्च्युली 4 षटकं संपलेले आहेत. त्याबद्दल आपण शिवकर संघाचं कौतुक करावं लागेल. मोठे स्ट्रोक कमी आल्यानंतर याची चित्र आपण पाहतो. सर्वाधिक जलद गतीनं षटक फेकणारा गोलंदाज कोण असेल तर मग छोटू दादांनी आम्हाला सांगितलं की रवींद्र जडेजा यांचं नाव येतं. 1 मिनिट आणि 43 सेकंद हा रेकॉर्ड आहे त्यांच्याकडे. आपला पूर्ण एक षटकाचा जो कोठा आहे तो संपवला होता. भारत टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत ऑलराऊंडर म्हणून त्यांची वर्णी आहे. तर आपण नक्कीच पाहिलं की पहिल्या हाफमध्ये धावा बनल्यात टोटल, त्या म्हणजेच 32 आणि 33 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे गौरी स्पोर्ट नेवालीच्या माध्यमातून. यावेळेला हर्षित 11 शिवकर या संघासमोर. कसा होणार आहे पाठलाग आणि कशा धावा चेस केल्या जातील, आवाजामध्ये थोडा आपण फेरबदल जरूर करू. आपल्यासोबत आहेत आमचे संतोषजी गरज सर. पेटचा एक बुलंद आवाज त्यांच्याकडे आपण बोलतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. सरपंच एवं ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025चं हे 4थं संस्मरण. स्टे ट्युनेड विथ प्राप्ती लाईव्ह.
हॅलो, थँक्यू डीजे. डीजेच्या माध्यमातून सुमधुर धून आपण ऐकले खऱ्या अर्थाने आणि मॅच आपण एन्जॉय करत आहात. इथे मात्र गौरी स्पोर्ट नेवाली विपक्ष अर्चित 11 सहारा शिवकर टीमच्या माध्यमात आणि इथे मात्र आपण पाहिले तर अगदी आपण पाहिलं 4 षटकारामध्ये 32 धावसंख्येवर रोखले आजच्या सरासरीने गौरी स्पोर्ट नेवाले टीमला आणि तिथून मात्र 33 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे टीम अर्चित 11 शिवकर टीमला, त्यांच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचलेली आपण पाहतोय. हॅलो, जर हा सामना आपण पाहतोय या मैदानामध्ये चालू आहे. बॅटिंग पाटील यांच्या वतीनं त्यांना अगदी आपण पाहतोय जे सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत कानपोलीचे त्यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर झालेलं आहे. क्या बात आहे, अभिनंदन त्यांचं देखील. कृष्णा पाटील यांच्याकडून अगदी फलंदाजी करत असताना आपण बॅनर हिट करायचा आहे, त्यामुळं समोर आपण पाहतोय जो भोलानाथ शेठ पाटील आणि नितेश पाटील यांचा जो बॅनर आहे त्या बॅनर हिटसाठी इथे आपण पाहतोय 2000चं कॅश प्राइज आहे. कृष्णा पाटील यांच्याकडून आपण पाहतोय हे पारितोषिक असणार आहे. भोलानाथ शेठ पाटील आणि नितेश गोमा पाटील यांच्याकडून हे पारितोषिक असेल. जाऊया मॅच कडे. 33 धावांची आवश्यकता आहे 4 षटकारामध्ये सलामीची गोल. कोणच्या मिथुन पाटील यांच्या सुद्धा बॅनरला जर बॉल हिट झाला तर त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक असणार आहे. पहिलाच बॉल डिलिव्हर केला जातोय. अगदी इथे मात्र पहिल्याच बॉल बाजूला आपण पाहिली धाव झाली का? एका बाजूला बरं स्ट्रायकिंगच्या फलंदाजाचा झेल सुटला, त्यानंतर नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज धावत सुटला होता, त्याला सुद्धा जीवनदान लाभलं. 2 वेळा जीवनदान लाभलं. त्यामध्ये फार मोठ्या चुका नेवाले टीमने सुद्धा केल्या. तुम्ही धावा कमी केलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या फलंदाजांना बाद करणं खूप महत्त्वाचं होतं. ज्या फलंदाजाकडे मेन फलंदाज मांडला जातो, वन मॅन शो मांडला जातो प्रणय म्हात्रेकडे, त्याच फलंदाजाचा तुम्ही झेल सोडलाय. या झेलची किंमत येणाऱ्या 17 मध्ये आपल्याला मोजावी लागू शकते का हे पाहावं लागेल. गोलंदाजी करताना सोनू आपल्याला पाहायला मिळतील. कातारा पहिल्याच बॉलवरती झेल सुटल्यानंतर हा बॉल इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. इथे धीरज मला आठवते. त्याच दरम्यान मात्र या डिव्हिरेसचा आपण या संघासाठी 3 धाबा वाचवल्या. हे मात्र खूप महत्त्वाची कामगिरी ठरू शकेल, कारण धाबांचा आपण पुरवठा पाहिला ना तर खूप कमी झालेला आहे मैदानावरती. कारण 32 धाबा केलेल्या आहेत, 33 करायचे असताना पहिल्याच बॉलवरती झेल सुटला. त्यानंतर मात्र सीमारेषेलगत धीरजनं केलेलं प्रोडक्शन खूप महत्त्वाचं होतं आणि तीच कामगिरी प्रत्येक इथे मात्र क्षेत्ररक्षण करून दाखवायची आहे, तरच या धावसंख्येचा आपण इथे मात्र बचाव करू शकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा सोनू कातारा गोलंदाजच्या मार्गवर, फलंदाज समोर असणार आहे उत्तम पाटील. पुढचा बॉल इथे मात्र उत्तम पाटील 77 क्रमांकाची जर्सी क्रमांक आपण त्यांचा पाहतोय आणि पहिल्या मॅचमध्ये खरं तर हिटिकटच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद होणार आपण पाहिला तर उत्तम पाटील यांना. आणि त्याच दरम्यान मात्र दुसरा चेंडू खेळण्याची संधी त्यांना प्राप्त झाली, तिसरा चेंडू खेळण्याची संधी प्राप्त झाली होती. तिथे मात्र कोणती धाव घेतली गेली नाही. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव नोंदवली गेली आहे. 33ची आवश्यकता आहे. पहिल्या मॅचमध्ये मात्र ज्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी साधली होती, गोलंदाजीमध्ये संदीप पाटीलने केलेली लाजवाब गोलंदाजीने हा संघ मात्र या ठिकाणी विजय प्रस्थापित करत दाखल झालेला आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानामध्ये तिथून मात्र गौरी स्पोर्ट नेवाळे संघाने सुद्धा दर्जेदार गोलंदाजी आणि फलंदाजीचं प्रदर्शन लाभलं होतं आणि त्याच आधारे हा संघ मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. आता मात्र या तुल्यबल संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. 33चं टार्गेट सेट केलेलं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये ही चांगली गोलंदाजी आपण पाहतो सोनू काताराच्या माध्यमातून, ज्याने मात्र आपण एका बाजूला उत्तम पाटील पाहतो त्याला सुद्धा रोखून धरलंय, तर दुसऱ्या बाजूला प्रणय म्हात्रे आहे ज्याला मात्र वन मॅन शो म्हटला जातो, तो मात्र शिवकर टीमचा, त्याला सुद्धा नॉनस्टॉप केलेला थांबून ठेवलाय. पुढचा बॉल सोनूचा उत्तमसाठी ऑन साईडला खेळत असताना मात्र रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला. त्याच दरम्यान मात्र सिंगल तर पूर्ण झाले. सिंगलने धावसंख्या वाढेल, पुढे वाढत असताना जाऊन पोहोचले ती मात्र 2 या धावसंख्येवरती. पहा मॅचमध्ये खरं तर कमी धावसंख्या असल्याने तरी मात्र या ठिकाणी गोलंदाजीच्या आधारे मात्र मॅच जिंकून देण्याची क्षमता सोनू काताराने दाखवलेली आहे मी म्हणेन. कारण पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण होत असताना ती संधी चुकली आणि त्याही परिस्थितीमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारली. इथे मात्र स्टंपिंग चांगलं केलं.
कोणत्या प्रकारचा इशारा नाही, पण फलंदाज पॉपिंग क्रेज मध्ये उभा होता आणि त्याच फुले सुधीर पाटील यांच्या कृतीवरती कुठलाही प्रभाव नाही. धावसंख्या रोखून धरले पहिल्या षटकामध्ये. अगदी आपण पाहिलं तर बिनगडी बाद 2 षटकांमध्ये आवश्यकता असणार ती मात्र तब्बल 31 धावसंख्येची. प्रेम आलेला गोलंदाजीला 31 धाबा रोखायच्या 11 बॉलवरती. तिथून मात्र उत्तम पाटीलला आपण पाहतोय दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर 3 चेंडूचा सामना केला, 1-1 धाव त्यांनी जोडलेली आहे. प्रणय मात्र ज्याच्याकडे फार मोठी क्षमता आहे, एक चांगला कॉन्फिडन्स लेवल त्याच्याकडे आहे, कारण पहिल्याच मॅच मध्ये त्याने धुव्वाधार फलंदाजी केली होती. मात्र या मॅच मध्ये एका बाजूला उत्तम पाटील असताना मात्र या 2 सहकाऱ्यांच्या मदतीनं कशा प्रकारे या स्कोरला लेव्हल करण्यामध्ये साकारले जाईल. सोनू कताराचा उल्लेख करणं गरजेचं असणार आहे, कारण एका षटकामध्ये फक्त 2 धावा देत मॅच आम्ही सुद्धा जिंकू शकतो हा कॉन्फिडन्स मात्र आपल्या टीमला त्याने जिंकून दाखवून दिलेला आहे. तिथून पुढे हे षटक फेकत असताना अगदी बीट केलं मात्र पोहोचलाय. पॉपिंग क्रीज मध्ये एकदा पूर्ण झाले, एका धाबेने धाव फलकावर धावा लागतील, त्या मात्र बिनगडी बाद 3 धावा, अजूनही 30 धावांची आवश्यकता. अगदी वाऱ्याचा वेग आपण पाहिला तर विरुद्ध दिशेने असताना धाव संख्या पूर्ण केली जाईल का या षटकामध्ये. अगदी आपण पाहिलं तर इथे हा बॉल डिलिव्हर केला गेला, पंचांनी लाईन पाहिली थोडी चुकीची होती, डाबा एसटीच्या थोडी बाहेरून जाणारी या ठिकाणी आपण पाहिली लाईन, आणि त्यानंतर मात्र वाईटचा इशारा येत असताना अवांतरची ही धाव जोडली जाईल. धावसंख्येमध्ये 4 धावसंख्या दिली जाते धावसंख्येमध्ये. एका बाजूला गौरी स्पोर्ट नेवाल टीम बॅटिंग करत असताना 32 केल्या, 33चं टार्गेट घेत मात्र हर्षित 11 सहारा शिवकर टीम मैदानामध्ये दाखल झाली. पहिल्या षटकामध्ये धावा केल्या फक्त 2. अजूनही या ठिकाणी कडतर प्रवास या ठिकाणी चालू आहे शिवकर टीमचा. अजूनही आपण पाहतो अडचण निर्माण आहे, त्यांच्यासमोर अडचणी फार मोठ्या आहेत, कारण गोलंदाजी अतिशय चांगली होताना पाहायला मिळते. प्रणय सारख्या फलंदाजाला रोखून ही मात्र प्रणयने मात्र मागच्या मॅच मध्ये लगातार सिक्सर लगाल होते, तो फलंदाज या मैदानामध्ये काहीसा चाचपडताना आपल्याला पाहायला मिळतोय. भोलनाथ शेठ पाटील यांचा जो बॅनर आहे त्या बॅनर हिटसाठी आपण पाहतोय नितेश गोमा पाटील असतील, तसेच आमचे कानपोलीचे सदस्य आहेत, त्यासोबत आपण पाहतोय कृष्णा पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस, इथे मात्र या ठिकाणी अलाउंड द कार्पेट बॉल मात्र डीप मध्ये तसंच त्याच बॅनर हिटसाठी आपण पाहतोय मिथुन पाटील यांच्याकडून देखील हे पारितोषिक आपण पाहतोय देण्यात येणार आहे, म्हणजे त्यांच्याकडून देखील 2000चं कॅश प्राइज असणार आहे. राजेश कातारा यांनी जर झेल पकडलं तर कृष्णा पाटील आणि मिथुन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. संघर्ष खूप मोठा आहे टीमसाठी, दोन्ही टीमसाठी मी म्हणेन, कारण एका बाजूला फलंदाजीला सुद्धा अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळालं या टीममध्ये फॉर्म पाहायला मिळाला नाही. दोन्ही फलंदाजांकडून एकही षटकार किंवा चौकार नाही. अजूनही सिंगल डबलला प्राधान्य त्यांच्या माध्यमातून दिलं जातंय. 33 टार्गेट पूर्ण करायचं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये प्रेम कातारा सोनू काताराने केलेली गोलंदाजी आपण इथून मात्र पाहतोय. त्या 33 धावसंख्या सुद्धा आता मोठी वाटायला लागली शिवकर टीम सोबत, कारण त्यांच्या माध्यमातून अजूनही मोठी फटकेबाजी पाहायला मिळत नाही. अजूनही एकही गडी बाद झाला नाही, ही मात्र जमेची बाब असेल. आतापर्यंत चेंडू समाप्त झालेले आहेत ते मात्र 4, अजून 2 चेंडू बाकी असतात. इतर 2 चेंडूवरती अजून जर चांगली गोलंदाजी झाली तर मात्र विदर षटकामध्ये मात्र टार्गेट मोठं सेट होताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. नक्कीच दादा सरकार किंग अर्थातच दादा नंबर सरकार राजेश कातार यांच्यासाठी आपण पाहतोय हे पारितोषिक आहे. त्यांनी जर झेल टिपला तर मग कृष्णा पाटील रिव्हर्स शॉटचा बेतात बादशाह आणि मिथुन भाई पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं त्यांना कॅश प्राइज आहे.
जरूर कृष्णा पाटील बाजूने मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. मात्र गोलंदाजाचं कौतुक सुद्धा तेवढं चांगलं करणं गरजेचं आहे की ज्या गोलंदाजावर भार सोपवल्यानंतर इथून मात्र काय गोलंदाजी केली त्याने आतापर्यंत फक्त 4 धावा दिले, त्यामध्ये एक वाईटचा या ठिकाणी चेंडू. आता चांगला स्ट्रोक जरूर आहे, उंची जास्त अंतर. दोन धावा आणि सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळू शकेल, ते मात्र 9व्या धावसंख्येवरती. आता समीकरण बनेल येणारे 12 बॉल 2400 आवश्यकता, 12च्या सरासरीने धावा आता करायच्या आहेत सहारा शिवकर टीमला. कालपोली आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठा सपोर्ट, खूप मोठं सहकार्य, त्यामध्ये एक स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. सरपंच, विद्यमान सरपंच आपण पाहतोय मदन मते साहेबांचं, आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने योगदान पूर्ण कानपोली गावाचं, पूर्ण कानपोली संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज मैदानावरती 12 बॉल 24चं समीकरण असताना आपल्याला पाहायला मिळेल, तो मात्र गोलंदाज आतिश कातारा बंधू या ठिकाणी गोलंदाजी करतात. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर पासून जो मारा केलेला आहे, अगदी आपण पाहिलं तर शिवकर टीमची बॅटिंग लाईन प्रणय मात्र अजूनही फलंदाजी करतो. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 6 बॉल खेळलेत, त्याने धाबा केलेत फक्त 4. वनमॅन शो म्हटला जातो शिवकर टीमचा, त्याच्याकडे फार मोठी क्षमता जरूर आहे, मात्र त्याला सुद्धा रोखून धरलंय या कातारा बंधूंनी. आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पहिला धाबा दिल्या फक्त 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या 7 आणि धावसंख्या झाले 9. आता करायचे आहे 24 धावा येणाऱ्या 12 बॉलवरती. हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण टर्निंग पॉईंट षटक, ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने आपण या षटक झाल्यानंतर बाकी दाखवू शकतो की येणाऱ्या षटकामध्ये काय समीकरण असेल. मात्र येणाऱ्या या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील, आणि इथून मात्र या ठिकाणी थोडंसं अपील एसटी रक्षकाकडून करण्यात आलंय. धावा 1 येईल आणि धाबेने मात्र या ठिकाणी दुहेरी अंकामध्ये धावपल जात असताना शिवकर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल, बिनगडी बाद 10 धावसंख्या. दोन्हीकडून अजूनपर्यंत आपण पाहिलं तर शांत खेळ होताना पाहायला मिळतोय. अजूनही दोन्ही संघ शांत आहेत, कारण वादलापूर्वीची शांतता कदाचित असू शकेल, जिथून मात्र एका बाजूने शिवकर टीम फलंदाजीमध्ये अजूनही पुनरागमन करू शकेल, मात्र गोलंदाजीमध्ये जे सातत्य दाखवणं गरजेचं आहे ते जर दाखवलं ते मात्र या ठिकाणी नेवाल संघ सुद्धा पुनरागमन करू शकेल. बॅटची कडा लागली जरूर, मात्र या ठिकाणी आपण पाहतो स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आधी स्क्वेअर लेगच्या दिशेमधून लॉंग लेग क्षेत्रामध्ये आला आणि तिथून मात्र चेंडू आडून फेकणार, तोपर्यंत 2 धाबा अजूनही जोडल्या गेल्या. उत्तम पाटील आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून 7 बॉल खेळले आहेत, 5 धाबा केलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूने प्रणय मात्रला आपण पाहतोय 7 बॉल खेळलाय, 5 धाबा जमवलेल्या आहेत. 10 बॉल 21चं समीकरण आहे. अजून 1-2 मोठे फटके आले तर मॅच शिवकर टीमच्या बाजूने फिरू शकेल. अजून डॉट बॉल आले, नंतर विकेट पडले तर मात्र मॅच नेवाले टीमच्या बाजूने झुकू शकेल. ऑन साईडला डीप मध्ये या ठिकाणी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीचा या ठिकाणी कॉल दिलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक काढताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने कलेक्टिव्ह थोडंसं खराब होतं, त्याला बॅकअप देता आलं नाही आणि त्याच दरम्यान 2 धाबा आल्या आणि 2 धाबांनी सांघिक धावफलक जाताना पाहायला मिळालाय, तो मात्र 14 धावसंख्येवरती. समीकरण हळूहळू मात्र बनताना पाहायला मिळतं. 9 चेंडू 19 धावा करत असताना या षटकामध्ये खूप महत्त्वपूर्ण कामगिरी येणाऱ्या 3 चेंडू वरती असणार आहे. 3 बॉलवरती 5 आलेले आहेत, येणाऱ्या 3 बॉलवरती किती येतील आणि समीकरण पुढच्या षटकामध्ये काय असेल सांगणारे 3 बॉल समोर असेल. इथं मात्र उत्तम पाटील समोर गोलंदाजी करेल. आतिश काताराचा हा पुढचा बॉल. ओव्हरपिच बॉल जरूर होता, या बॉलवरती आलावंद कारपत चांगला स्ट्रोक सिंगलने पूर्ण झाली आहे. दुसरीचा कॉल उत्तमने दिला, ही विकेट मी म्हणे फेकले उत्तमने खऱ्या अर्थाने, कारण इतर फलंदाज चांगले येतील ते मात्र फलंदाजी करू शकतील या अर्थाने मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने
देण्यात आली आहे. खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल कारण आता उर्वरित बॉल असणार आहेत 8 आणि आवश्यकता 18 धाबांची. पहा चेंडू आणि या धाबांचं अंतर 10च झालंय. तिथे मात्र आपण पाहिलं तर मॅच जेव्हा स्टार्ट झाली 17 त्यावेळेला मात्र 6 धाबांचं अंतर होतं, ते आता 10 धाबांचं झालेलं आहे. मात्र गोलंदाजीची कौतुक करणं गरजेचं असणार आहे कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी साकारली, कोणतं प्रेशर त्यांच्यावरती आतापर्यंत पाहायला मिळालं नाही. आणि प्रणय जो आतापर्यंत थांबून फलंदाजी करत होता त्याच्या बॅटमधून हा घणाघाती प्रहार येणाऱ्या त्या षटकामध्ये पाहायला मिळाला आणि यावेळेस तो चौकार. कानपुली गावाला ग्रामस्थ मंडळ चषक गाजतय कानपुली गावाला. अतिशय कौतुक करणं गरजेचं असणार आहे कारण खूप जबाबदारी होती, रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी होती, थोडंसं प्रेशर सुद्धा होतं. हे षटक फेकण्याची कामगिरी त्यांनी केली आहे आणि धाबा या षटकामध्ये 11 दिल्या जरूर, मात्र येणाऱ्या षटकामध्ये आता समीकरण 6 बॉल उर्वरित धाबा असणार आहेत त्या मात्र 13 धाबा आणि या 13 धावांसाठी संघर्ष शिवकर आणि नेवालेमध्ये पाहायला मिळू शकेल. एका बाजूला आपल्याला सूरज पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला प्रणय आणि गोलंदाजीच्या आधारे कोण गोलंदाज आतापर्यंतचं क्रिकेट गाजवलं गेलंय आणि या स्पर्धेला सुद्धा खूप मोठ्या माध्यमातून लाभलं गेलंय आणि म्हणूनच तर आज संघ आपल्याला पाहायला मिळतो. आज ऑन स्क्रीन आज संघाला पूर्ण आपण पाहू शकतो. त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो सुधीर पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थाने कृष्णा पाटील सुद्धा आपल्या मैदानाच्या चहूबाजूंनी या ठिकाणी येस पंच पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. 6 चेंडू 13ची आवश्यकता जरूर आहे मॅचमध्ये. कोण मॅच जिंकेल पुढील सत्रामध्ये पेंदर टीम समोर कोणता संघ असेल, पेंदर संघ सुद्धा वाट पाहतोय की नेवाले की शिवकर टीम आपल्या समोर असणार आहे. कारण एकीकडे आपण पाहतोय गोलंदाजीचा भरणा असलेला नेवाले संघ ज्याने मात्र आपली क्षमतेनुसार आज गोलंदाजी खऱ्या अर्थाने दाखवली आहे. कारण सोनू काताराचं विश्लेषण आपण पाहिलं तर एक षटक कोणत्याही गडी बाद नव्हता, 2 धाबा. त्यानंतर आपण प्रेम काताराला पाहिलं त्याने मात्र 7 धाबा दिल्या. त्यानंतर आतिश काताराला आपण पाहिलं एका चौकारानेशी आपण पाहिलं तर 11 धाबा देत असताना पाहिला. आणि षटकामध्ये आपण विचार केला तर इथून मात्र 6 चेंडू आणि 11चं समीकरण असताना गोलंदाजच्या मार्गवर महेश पाटीलच्या हातामध्ये षटक फेकण्यात आले. पर कातारा बंधूंनी 3 गोलंदाजांनी मात्र गोलंदाजी साकारली आणि त्यानंतर महेश पाटीलवरती या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी जबाबदारी सोपवलेली आहे 13 धाबा संख्येची. तिथून मात्र प्रणय मात्राला आपण पाहिलंय त्याच्या माध्यमातून चांगलं स्ट्रोक आपले पाहिले आतापर्यंत आणि अजूनही किल्ला लढतो आपल्या टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो सूरज पाटील त्याला साथ देत असताना या धाबा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील, कशा प्रकारे रोखल्या जातील, त्याच्यामधला गोलंदाजी आणि फलंदाजी मधला हा संघर्ष शिवकर विपक्ष नेवाल या संघामधला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र महेशचा असताना पहिलाच बॉल डिलिव्हर केला लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करत पहिल्याच बॉलवरती सिंगल पूर्ण झाले, पंबल झालं तिथं. इथं क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षक पार्थ पाटील ज्याने मात्र षटकार ठोकले होते या मॅच मध्ये 2. तो क्षेत्ररक्षक होता. अगदी कमी वयाचा भारदस्त शरीरयष्टीचा हा फलंदाज पाहतो त्याच्या माध्यमातून या ठिकाणी चेंडू अडवण्यात आलाय मात्र 2 धाबा रोखू शकला नाही. आता समीकरण बनून येणारे 5 बॉल 11 धाबसंख्येची आवश्यकता. प्रणय मात्र जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत शिवकर टीम सुद्धा अशा अपेक्षा त्याच्याकडून जरूर करणारा असणार आहे. त्याच्या बॅट मधून हा तडाखा
कोण असतील खिलाडी कोण? या झेलसाठी मॅच मध्ये इन करणारा हा झेल मात्र या ठिकाणी समोर हा फलंदाजाचा हा स्ट्रोक समीप महेंद्र कठीण असणार आहे. हा बॉल पाठवला